कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं की आपल्याला पहिला लसूणच लागतो, त्याच्यामुळे आता लसूण सोलून ठेवते, डबाभर एवढा सोलून ठेवते म्हणजे 8 दिवस टेन्शन नाही राहत. आज मला बनवायची होती पावभाजी आणि थंडीचे दिवस आहे म्हटल्यावर आता वाटाणे तर खूपच राहते, त्याच्यामुळे ना मग पावभाजी बनवल्याशिवाय तर मला राहतच नाही. वाटाणा घरात आणला की लगेच मी पावभाजीच बनवते. आणि बघा आता मस्त अशी तयारी करून घेतली. आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं आहे, जेव्हा वाटाणा बाजारात येतो ना तोपर्यंत मी पावभाजी बनवतच राहते. माझं दरवर्षीच आहे आणि मुलांना पण खूप आवडते ना, त्याच्यामुळे मी बनवते. आणि घरामध्ये सर्वच खाता त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही. आणि आज आहे ना मी बिना बटरचीच पावभाजी बनवणार आहे. तर काही म्हणजे टेस्ट छान लागते, एवढं काही नाही वाटत. नसली तरी ॲडजस्ट करून घेता येतं आणि घरातले पण सर्वांना आवडती पावभाजी. तर चपात्यांसोबतच खाणार होतो आज आम्ही पावभाजी. तर पाव पण आणलेले नव्हते त्याच्यामुळे. तर मिस्टरांना सांगितलं असतं त्यांनी घेऊन आले असते, पण त्यांना पण यायला उशीर होतं कंपनीतून, त्याच्यामुळे ना म्हटलं आज जाऊ दे चपातीसोबतच खाऊ. आणि मस्त अशी पावभाजी बनवून घेतली. आणि बघू शकता तुम्ही तर एकदम साधी सिंपल आहे. तर आमच्या घरात काही आता ढोबळी मिरची वगैरे टाकून काही आवडत नाही आणि त्याच्यामुळे मग मी वाटाणा बटाटा आणि फ्लावर हे तीनच भाज्या टाकते आणि बनवते. तर वरतून मस्त अशी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि पावभाजी बनवून घेतली. आज मी बनवले होते मस्त असे पायपुसणे, तर याचा मी लॉंग व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे, तो जाऊन नक्की बघा. आणि खूप छान आहे, जुन्या पॅन्टींपासून बनवलेला आहे. तर तुम्ही पण बनवू शकता. तर काही नाही, फक्त पॅन्टी आहे ना अशा 2 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटर कापून घ्यायचे, पट्ट्या करायचे, वेणी घालायचे आणि जॉईंट करायचे. तर कसा वाटला मिनी व्लॉग? बाय.